छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर अंतर्गत श्री महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये डॉक्टरांच्या आदेशान्वये विविध रक्त चाचण्या प्रक्रियेमध्ये दिनांक 1 एप्रिल 2022 ते दिनांक 16/9/2024 या काळातील रक्त चाचण्याचे बोगस बिल काढल्याने दिनांक 1 एप्रिल 2022 ते 16/9/2024 बिले काढल्यानं दिनांक 1 एप्रिल 2024 या काळातील जे रक्त चाचण्या लॅबधारक साई डायग्नोस्टिकचे प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी, प्रकाश हंजगे व डॉक्टर शैलेश पटणे इत्यादींची चौकशी करण्यात यावी अशी मागणी संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक 27/9/2024 रोजी अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्याकडे समक्ष भेटून शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिले होते। यावेळी अधिष्ठाता संजीव ठाकूर यांनी 15 दिवसात चौकशी अहवाल देण्यात येईल असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं होतं। आज 6 महिने झाले अद्याप कोणतीही चौकशी अहवाल अथवा साधे पत्रव्यवहार देखील सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडून झालेला नाही। तात्काळ कारवाई करावी व संघटनेस अहवाल प्राप्त व्हावा यासाठी स्मरणपत्र देऊन देखील काही हालचाल न झाल्यानं दिनांक 18/2/2025 रोजी आयुक्त वैद्यकीय शिक्षण आयुष द्रव्य विभाग मुंबई, संचालक वैद्यकीय शिक्षण संचालनालय मुंबई, माननीय नामदार श्री हसन मुश्रीफ, मुख्य कार्यकारी अधिकारी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना वरळी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिल्यावर या निवेदनात आपण कारवाई करणार नसाल तर संघटनेच्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। यावर तात्काळ वैद्यकीय शिक्षण व आयुष विभाग यांच्या कार्यालयाकडून 20 फेब्रुवारी 2025 रोजी अधिष्ठाता श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यांनी चौकशी करता आदेश दिलेले असून त्या आदेशान्वये आपलं आंदोलन करण्यात येऊ नये यासाठी 28 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रान्वये आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलेले आहे। याउपर तत्काळ अधिष्ठाता सोलापूर यांनी संबंधित दोषी लॅबधारक वैद्यकीय समन्वयक श्रीमती शशिकला जगताप व डॉक्टर कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्यास अधिवेशन काळात मुंबई मंत्रालय इथं आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संत रोहिदास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ वन्नवारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे।